टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने टाकाऊ वस्तूंपासून 4 कलाकृती तयार केल्या आहेत. यामध्ये ठाणे बदलते, टायर टू ट्रेझर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतो. यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्याचा पुनर्वापर करणे गरजेचे असून या विषयाचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने अनोखा उपक्रम राबवला आहे. या कचऱ्याचा पुनर्वापर करून महापालिकेने आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामध्ये ठाणे बदलते, टायर टू ट्रेझर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे. यापैकी या कलाकृती कोलशेत, गायमुख चौपाटी, ठाणे नगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आला आहे. ठाणे बदलते ही 180 किलोची कलाकृती प्लास्टिक आणि कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि कचरा वापरला आहे. पावसात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू, मलेरियाचे डास तयार होतात. त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा पुनर्वापर करून 120 किलो वजनाचे टायर टू ट्रेझर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे.